सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये काल मुसळधार पाऊस झाला, वादळी वारा होता आणि या वादळी वारा आणि पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येतंय। आपण सध्या मिरज तालुक्यातील खोतवाडी या भागामध्ये आलो आहोत आणि जर आपण चित्र पाहिलं तर उभा ऊस जो आहे तो या वादळी वारा आणि मोठ्या पावसामुळे आडवा झालेला दिसून येतोय। अशाच पद्धतीने अनेक शेतामध्ये ऊसामध्ये पाणी उभं राहिलेलं आहे, तर काही ठिकाणी हा ऊस अशा पद्धतीने आडवा झालेला आहे। दुसरीकडे केळी पिकाचं देखील मोठं नुकसान झालंय। केळीची झाडं मोठ्या संख्येने उन्मळून पडलेली आहेत, त्यामुळं जे घड लागलेले आहेत केळीचे ते देखील नुकसान खराब होण्याची शक्यता आहे। त्यामुळं प्रामुख्यानं ऊस आणि केळी या पिकांचं मोठं नुकसान या मुसळधार पावसा आणि वादळी वाऱ्यामुळे झालेलं दिसून येते। सांगली जिल्ह्यातील खास करून मिरज, जत, खानापूर, तासगाव, कवठे मंकाळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस हा झाला आणि त्या भागामध्ये अशा पद्धतीनं पिकांचं मोठं नुकसान झालेलं देखील दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, मिरज, सांगली।